प्रवाशांच्या सेवेसाठी बनवणारी एस टी आता नागरिकांसाठी कर्दनकाळ ठरताना दिसून येत आहे। आपण सध्या भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्गावर आहोत आणि येथील एका बाजूला पाहायला गेलं तर हे नागरिक आपल्याला इथे थांबलेले पाहायला मिळतात। हे नागरिक एस टीने प्रवास करत होते आणि वाटेतच यांची भंगार एस टी बंद पडली। एस टीच्या भंगार कारभारामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय आणि त्यामुळे नागरिकांची एस टी एका बाजूला बंद पडली आणि आता नागरिक इथं झाडाच्या आळोशाला भर उन्हात इथे थांबलेले पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत बोलण्याकरिता काही प्रवासी आहेत, आपण जाणून घेऊया। काय सांगाल दादा, काय नेमक्या एस टीच्या अडचणी आहेत? तुम्ही एस टीने चालले होते, काय नेमका त्रास तुम्हाला झाला? मी तिरड्या आगारातून गाडीमध्ये बसलो होतो, पण ह्या गाडीचं त्याचं ॲक्सिलमध्ये काही तांत्रिक बिघाड आल्यामुळे गाडी बंद पडली आणि इतकी गैरसोय झाली ह्या गाडीमुळे आमची प्रवाशांची। हे कसं आहे, हे एस टी महामंडळाने ह्या विषयावर खूप म्हणजे असं मंथन करून चिंतन करून त्याचं पूर्ण काम केलं पाहिजे। दरवाढी इतकी झालेली आहे, पूर्ण म्हणजे प्रवास करणं इतकं म्हणजे आता त्रासदायक झालेलं आहे महामंडळाने की भीती वाटते। आता काय नेमका त्रास तुम्हाला झाला? मी तुमसर मधून मोठेबरीला प्रवास करत होते आणि हे एस टी इथं बंद पडली। अशा पुष्कळ बसायचं भंगारमध्ये पडून आहेत। एस टी महामंडळाने याला थोडा मेंटेनन्स चांगलं करावं, जेणेकरून प्रवाशांना अडचण आल्या नाही पाहिजे। आम्ही इथं आता बसून पुण्यात दुसऱ्या एस टीची आम्ही इथं वाट बघत आहोत। आम्हाला प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे। नक्कीच अशा प्रकारचा जो त्रास आहे तो एस टी महामंडळाच्या प्रवाशांना ठिकठिकाणी होताना दिसून येतो आणि त्यामुळं कुठेतरी या भंगार एस टी बसेस ज्या आहेत त्या दुरुस्त व्हाव्यात आणि नागरिकांचा प्रवाशांचा जो त्रास आहे तो कमी व्हावा अशी मागणी प्रवासी नागरिक करताना दिसून येत आहेत। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा।